एका गर्भवतीसाठी रुग्णवाहिका न आल्याने खासगी वाहनाने त्यांनी बुधवारी खोडाळा आरोग्य केंद्र गाठले, पण डॉक्टरांनी 3 तासानंतर येथे उपचार शक्य नसल्याचं सांगून पुढील ग्रामीण रुग्णालयात नेण्यास सांगितल्याने रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने 2 तास त्यांना रखडावे लागले आणि या दरम्यान अर्भकाचा गर्भातच मृत्यू झाला। असंवेदनशीलतेचा कळस म्हणजे नाशिक जिल्हा रुग्णालयातून मृत अर्भकासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही आणि खासगी वाहनासाठी पैसे नव्हते। परिणामी त्या गर्भवतीच्या पतीने मृत अर्भक पिशवीत टाकून 80 किलोमीटरचा प्रवास एसटीने करून मोखाड्यातील आपले गाव गाठले आणि अंत्यविधी केला। जोगलवाडी येथील अविता सखाराम कंवर वय 26 हिला 10 जूनला पहाटे प्रसूतीच्या काळात सुरू झाल्या, त्यामुळे कुटुंबियांनी 108 वर कॉल केला, परंतु रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही। नंतर 11 जूनला सकाळी आशा कार्यकर्तीने 108 ला कॉल केला, मात्र तेव्हाही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही। त्यामुळे कुटुंबियांनी खासगी वाहनातून गर्भवतीला नेऊन दुपारी खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र काढले। यावेळी येथे उपचार करू असे डॉक्टरांनी कुटुंबियांना सांगितल्याचे अविता याचे पती सखाराम यांनी सांगितले, परंतु 3.5 तासानंतर येथे उपचार शक्य नसल्याचे सांगत साधारण सायंकाळी गर्भवतीला मोखाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यास डॉक्टरांनी सांगितले। खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवतीला दाखल केल्यानंतर वेळेत उपचार केले जात नसल्याने गर्भवतीचा पती संतापला होता। मात्र डॉक्टरांनी पोलिसांना बोलावून त्या पतीला मारहाण केल्याचा आरोप तिचा पती सखाराम यांनी केला असून मारहाण करणाऱ्या पोलिसांसह दोषी डॉक्टरांवर कडक कारवाईची मागणी कुटुंबियांकडून केली जाते। द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक।